स्वागतम सुस्वागतम। लातूर जिला माहेश्वरी सभा और युवा माहेश्वरी लातूर की ओर से मैं रवीश तोषनीवाल और मैं मेघा गिल्डा आप सभी का स्वागत करती हूँ। आज का यह कार्यक्रम पालकाच अटेंशन नो मेंशन, यह कार्यक्रम लातूर जिला माहेश्वरी सभा व युवा माहेश्वरी लातूर द्वारा आयोजित किया गया है। तालियों के साथ हम अब स्वागत करते हैं आज के प्रमुख अतिथि प्रोफेसर एडवोकेट जयप्रकाश जी सोमानी, पुणे निवासी। नमस्कार। या कार्यक्रमाची मुख्य भूमिका अशी आहे, आपल्याला माहिती आहे की आज हे स्पर्धेचं युग झालेलं आहे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे आणि आपण जर कुटुंबाचा आपला पहिल्याचा कुटुंब पद्धती जेव्हा सर्वजण एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते, घरातला कर्ता माणूस त्याला कदाचित माहीत नव्हतं की आपले मुलं कुठल्या वर्गात आहेत, काय शिकतायत, ते पुढे काय करणार आहेत। पण आज आपण चौकोनी कुटुंब पद्धतीत आलो आहे। आई वडील आणि 2 मुलं असं चौकोनी कुटुंब आज अस्तित्वात आलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक पालकाकडे आज वेळ आहे आपल्या मुलाकडे पाहण्यासाठी, त्याचं करियर डेव्हलप करण्यासाठी। अब मैं निवेदन करती हूँ लातूर जिला माहेश्वरी सभा के सचिव श्री गोवर्धन दास जी भंडारी कि वे आज के कार्यक्रम के उद्घाटक श्री सत्यनारायण जी लाहोटी इनका पुष्प गुच्छ देके स्वागत करें। श्री सत्यनारायण जी लाहोटी। अब मैं निवेदन करता हूँ युवा माहेश्वरी लातूर के को प्रोजेक्ट चेयरमैन रामानुज जी मुंदड़ा कि वे आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि प्रोफेसर एडवोकेट जयप्रकाश जी सोमानी इन्हें पुष्पगुच्छ देके उनका स्वागत करें। अब मैं निवेदन करता हूं महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा के अध्यक्ष श्री सत्यनारायण जी लाहोटी, इनसे मैं निवेदन करता हूं कि वह हमें मार्गदर्शन करें। और इस भाग्यवान जो सामने बैठे हैं पालक और छात्र जो इसका लाभ लेंगे, वे सभी सम्मुख बैठे अति महत्वपूर्ण सदन के मान्यवर माताओं बहनों, सर्वप्रथम मैं आज के इस सत्र का औपचारिक उद्घाटन हो गया ऐसा घोषित करता हूं, क्योंकि अभी वो सुनना मुझे भी है थोड़ा। अब्दुल कलाम जी ने एक जगह लिखा है कि मनुष्य अपने जीवन में आखिरी तक छात्र रहता है, विद्यार्थी रहता है। तो हम तो इसी प्रकार के इसमें हैं, हम भी कहते हैं कि हम भी छात्र हैं। अब मैं समारोह के लिए आमंत्रित करता हूं आज के कार्यक्रम के अध्यक्ष और लातूर जिला माहेश्वरी सभा के अध्यक्ष डॉक्टर हरिप्रसाद जी सोमानी। डॉक्टर हरिप्रसाद जी सोमानी ये रोटरी क्लब के माजी प्रांतपाल भी रह चुके हैं। आज के इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि आदरणीय प्रोफेसर एडवोकेट जयप्रकाश जी सोमानी, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा के अध्यक्ष, योग आयोग से आज लातूर में आ गए थे। हमने उन्हें रिक्वेस्ट की और बहुत कम समय पे रिक्वेस्ट करने पर भी यहाँ उपस्थित हुए। ऐसे आदरणीय सत्यनारायण जी लाहोटी, आदरणीय मंच उपस्थित सभी भाई बहन और बच्चे। संस्कृत में एक सुभाषित है जो कहता है, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम वनौषधम अयोग पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः। इस संसार में ऐसा एक भी अक्षर नहीं जो कि मंत्र न हो, ऐसी एक भी वनस्पति नहीं जो कि औषधि न हो, ऐसा एक भी व्यक्ति नहीं जो कि योग्य न हो, किंतु
इस अक्षर का उच्चार इस प्रकार करे तो ये मंत्र बन जाएगा, इस वनस्पति का उपयोग इस प्रकार करे कि ये औषधि बन जाएगी, और इस व्यक्ति का मार्गदर्शन इस प्रकार करे कि ये मानव से महामानव बन जाएगा। ऐसे मार्गदर्शक इस संसार में बहुत कम है। और आज हम खुश नसीब है लातूरवासी कि ऐसे ही एक मार्गदर्शक जयप्रकाश जी हमारे बीच उपस्थित है। ऐसा कहते हैं कि तुलसीदास को अपने पत्नी के ऊपर बहुत प्रेम था। जब वो मैके चली गई तब उसको मिलने रात में पहुंचे वहां पर। अंधेरी रात, तूफानी रात, बरसात हो रही थी, तैरने नहीं आता था, रास्ते में नदी थी, तैरने नहीं आता था। एक लाश बह रही थी, उसके ऊपर बैठकर उस किनारे पहुंचे, पत्नी के घर पहुंचे, ऊपर कमरा था, देखा एक रस्सी लटक रही थी, उस रस्सी के सहारे ऊपर चढ़े, जाकर दरवाजा खटखटाया। पत्नी ने दरवाजा खोला, हक्का बक्का रह गई, इतने रात में, इतनी तूफानी बरसात में तुम यहां कैसे आए और ऊपर कैसे पहुंचे? उसने कहा तुझे पता था मैं आऊंगा इसलिए रस्सी लगा के रखी है। जाकर देखा तो रस्सी नहीं थी, सांप लटक रहा था। प्रेम के अंधे तुलसीदास को सांप भी रस्सी लगी। तब उनके पत्नी ने सिर्फ एक बात उन्हें कही, जितना प्रेम तुम इस हाड़ मांस के पुतले में करते हो उतना प्रभु राम के चरणों में लगाओ, तुम्हारा जीवन कृतार्थ हो जाएगा। एक वाक्य तुलसीदास जी की आत्मा चीर कर रख दी। सीधा चले गए काशी, वेदों का अध्ययन किया, तुलसीदास से संत तुलसीदास बने, रामचरितमानस की रचना की, भगवान राम के दर्शन हुए। कहने का तात्पर्य, कभी कभी एक वाक्य अपने जीवन का कायापलट कर देता है। कितनी भी अंधियारी गुफा हो, 1000 साल से बंद गुफा, उसको अंदर एक छोटा सा दीपक जला दो, हजारों साल का अंधियारा एक पल में दूर हो जाता है। यही काम, यही अपेक्षा आज हम जयप्रकाश जी सोमानी से कर रहे हैं कि शायद उनका दिया गया मार्गदर्शन से हमारे बच्चों के जीवन में, आने वाले भविष्य में थोड़ा सा भी हमको फायदा हो जाए। बहुत होने वाला मुझे यकीन है, लेकिन मैं कम से कम बता रहा हूं, 1-2 बातों भी हमारे फायदा हो जाए और हमारे जो मार्गदर्शन हमें बच्चों को देना है उसमें यदि फर्क पड़ जाए और उसका पूरा भविष्य बदल जाए तो निश्चित ही इससे ज़्यादा हमको अनुभूति, इससे ज़्यादा फायदा हमारा और कुछ नहीं होगा, ऐसा मैं मानता हूं। और बच्चों के लिए सिर्फ इतना कहूंगा, द ड्यूटी ऑफ द स्टूडेंट इज टू स्टडी। अभ्यास करो, ये टाइम है अभ्यास करने का। अभ्यास के लिए पागल बन जाओ। जब तक पागल नहीं बनेंगे कभी यशस्विता नहीं आती। न्यूटन इतना बड़ा साइंटिस्ट था, प्रयोग कर रहा था, रात के समय उसके नौकर ने लाकर खाना का टेबल पे खाना रख दिया, ढक के चला गया। थोड़ी देर से न्यूटन का दोस्त वहां आया, उसने देखा है तो प्रयोग में पागल बैठा है प्रयोग करते, उसने उसका खाना खुद खा लिया। थोड़ी देर से न्यूटन उधर आया, देखा थाली खोल के, अरे मैं कितना पागल हूं, मैं खाना खा गया, मुझे याद ही नहीं, भूल गया था मैं। ये पागलपन चाहिए। आइंस्टाइन इतने बड़ा साइंटिस्ट रेलवे से जा रहे थे, उनका टिकट गुम हो गया। तब टिकट चेकर ने टिकट मांगा तो कहा मुझे टिकट नहीं है मेरे पास। तो कहा सर कोई बात नहीं, आप हमारे देश के इतने बड़े साइंटिस्ट हैं, मैं आपको पहचानता हूं, आपके पैसे मैं भर दूंगा। उसने कहा उसका सवाल नहीं है, मुझे ये याद नहीं कि मुझे कौन से स्टेशन पे उतरना है, वो टिकट देख के याद आता था कि यहाँ उतरना है। ऐसे पागल बन जाते हैं तभी हम यशस्विता पाते हैं। ऐसा पागलपन हमें होना चाहिए पढ़ाई के लिए। आप सभी को मेरी ओर से इस कार्यक्रम के लिए शुभकामनाएं। धन्यवाद। आदरणीय मंच, मी आज जयप्रकाशजी सोमाणी यांचा जो आहे परिचय करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि यामध्ये जयप्रकाशजी बन्सीलालजी सोमाणी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान या गावी झाला। त्यांचे शालेय शिक्षण त्यांनी गावातच पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी जे आहे श्रीरामपूर येथे त्यांनी घेतलेले आहे। तसेच कायद्याची पदवी ही त्यांनी पुणे येथे घेतली आणि जे MBA ज्यामध्ये फॉरेन ट्रेड यामध्ये जे आहे त्यांनी MBA हे व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जे सर्वश्रेष्ठ पदवी मानली जाते ही पदवी त्यांनी चेन्नई येथून घेतलेली आहे। सोमाणी सर भारत सरकारच्या फॉरेन ट्रेड पॉलिसीचे सल्लागार आहेत।
आणि मुंबई येथील हायकोर्टात ते वकिली करतात. शिक्षण क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून ते कार्यरत आहेत. स्वयं अध्ययन व करिअरच्या प्रचारासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. पुण्याहून 10वीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या शिक्षण स्फूर्ती अध्ययनमाला या अभ्यास मासिकेचे ते संस्थापक आहेत. तसेच IIT, AIEEE, AIPMT, CET, BITS, VIT इत्यादी अनेक परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिक्षण स्फूर्ती या विशेष मासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या 2.5 महिन्यामध्ये 7 सराव, 5 सराव किंवा 3 सराव परीक्षांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची भरपूर पेपर प्रॅक्टिस करून घेणाऱ्या इन्स्टिट्यूट फॉर स्कॉलर्स म्हणजेच IFS पुणे या संस्थेचे संस्थापक आहेत. सोमानी सर महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांचे गुणवत्ता सल्लागार आहेत आणि त्यामध्ये TQM म्हणजेच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हा त्यांचा आवडता विषय आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा, ज्युनियर कॉलेज व क्लासेस सरांकडून TQM बद्दल माहिती घेतात व त्यांचे प्रशिक्षण त्या ठिकाणी राबवले जातात. सोमानी सरांनी संपूर्ण भारतात व परदेशात विद्यार्थी व पालकांसाठी 1600 पेक्षा अधिक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तसेच शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठीही त्यांनी 350 पेक्षा अधिक प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. व्यापारी वर्गासाठी सोमानी सरांचे आयात निर्यात या विषयावर तसेच मालक व कामगार यांच्या कार्यक्षमता विकासावर 100 पेक्षा जास्त प्रशिक्षण वर्ग झालेले आहेत. ETVच्या मराठी वाहिनीने जे आहे संवाद या कार्यक्रमातून सोमानी सरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल मुलाखत देखील प्रसिद्ध केली आहे. तसेच पुणे येथील माहेश्वरी समाजाच्या महेश प्रोफेशनल फोरमचे ते चार्टर प्रेसिडेंट आहेत. तसेच अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे ते करिअर्स काउन्सिलिंगचे प्रमुख आहेत. भारतीय जैन संघटनेच्या करिअर पॅनलवर देखील सोमानी सर आहेत. त्यांनी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व कर्नाटक या राज्यातून सुमारे 41 करिअर विषयीचे कार्यक्रम सादर केले आहेत. सोमानी सरांच्या या शैक्षणिक कार्याला त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा जयप्रकाशजी सोमानी यांची खंबीर साथ आहे. त्यांच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाचे संपूर्ण व्यवस्थापन सोमानी पाहतात. त्यामुळे सोमानी सर सर्वत्र करिअर मार्गदर्शनचे कार्यक्रम घेऊ शकतात आणि आपल्या इथे लातूरमध्ये ते आपल्याला आज अवेलेबल झालेले आहेत. त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि माझं भाषण संपवतो. जय महेश. धन्यवाद दीपक जी. अब मैं प्रमुख अतिथि आदरणीय प्रोफेसर एडवोकेट जयप्रकाश जी सोमानी इनसे निवेदन करता हूं कि वे हमें मार्गदर्शन. सगळ्या जणांनी असं सरळ बसा, हात असे जोडायचे. प्रभू रामचंद्रांना आपण वंदन करूया, नंतर हनुमंताला वंदन करू आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम शांति शांति शांति. पालकांचं टेन्शन नो मेन्शन. प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलाने खूप गुणवान व्हावं, खूप कीर्तिवान व्हावं. आणि हे कीर्तिवान व्हायचं कसं, गुणवान व्हायचं कसं, हे मार्ग शोधत असतात. बऱ्याच वेळा त्यांना असं वाटतं की शाळेमध्ये भरपूर मार्क पडले, डॉक्टर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं म्हणजे माझं कार्य यशस्वी झालं. पण जीवनामध्ये करिअर म्हणजे फक्त डॉक्टर इंजिनियर आहे असं नाही आहे. खूप वेगवेगळे करिअर आहेत की ज्यांना डॉक्टर इंजिनियर इतकाच मान आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मान असणारे वेगवेगळे करिअर आहेत. सगळ्या करिअरची सविस्तर माहिती आपण पोस्ट सेशनमध्ये बघणार आहोत मध्यंतरानंतर. मित्रांनो, कुठलंही करिअर घेण्यासाठी ज्ञान लागतं. मार्कांपेक्षा ज्ञान जास्त गरजेचं आहे. 21st century इज द सेंचुरी ऑफ नॉलेज
अँड 21st सेंचुरी इज द सेंचुरी ऑफ टाईम मॅनेजमेंट. ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे वेळेचं व्यवस्थापन आहे याचं 21वे शतक आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही मार्कावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ज्ञानावर लक्ष केंद्रित करा. मी अभिमानाने सांगेल की माझ्या पुण्याचा 60% मुलगा आणि पुणे सोडून इतर ठिकाणचा 90% मुलगा सारखा असतो मित्रांनो. त्याचं कारण आहे पुण्यामध्ये ज्ञानावर लक्ष केंद्रित केले जातं, मार्कावरती नाही. आणि म्हणून ज्ञान ज्याच्याकडे आहे तो स्पर्धा परीक्षा पुढे सुटणार आहे आणि स्पर्धा परीक्षा जो सुटेल तो चांगल्या मार्गाला जाणार आहे. आणि म्हणून ज्ञान मिळणं महत्त्वाचं आहे. शालेय जीवनामध्ये जे तुम्हाला काही विषय आहेत या प्रत्येक विषयाचं मूळ जे प्रयोजन आहे ते प्रयोजन जे आहे ते तुमचं व्यक्तिमत्व विकास हे आहे. शिक्षण हे व्यापारासाठी, शिक्षण हे नोकरीसाठी घ्यायचं नसतं मित्रांनो. शिक्षण घ्यायचं असतं परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी. प्रत्येक विषय तुम्हाला व्यक्तिमत्वात काय बदल घडवतो, तुमच्या व्यक्तिमत्वात काय योगदान देतो हे आपण एका मिनिटामध्ये समजावून घेऊया. तुमच्या शालेय जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तो विषय समाजशास्त्र आहे. समाजशास्त्रातनं तुमचं सामान्य ज्ञान वाढतं. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र हे समाजशास्त्र जे विषय आहे याचे 4 भाग आहेत. इतिहासामध्ये आपण भूतकाळात केलेल्या चुका लक्षात येतात, भूतकाळात केलेलं चांगलं लक्षात येतं. म्हणून टेक गुड फ्रॉम पास्ट, लिव्ह बॅड फ्रॉम पास्ट, प्लॅन फॉर फ्युचर अँड लिव्ह इन प्रेझेंट टेन्स इज द मेन प्रिन्सिपल ऑफ हिस्ट्री. भूतकाळातलं वाईट सोडा, चांगलं बरोबर घ्या, भविष्य काळासाठी योजना तयार करा आणि वर्तमान काळात जगत राहा हे इतिहास शिकवतो. भूगोलामध्ये संपूर्ण जगाचा भूगोल आपल्याला कळतो. जगात कुठे कुठे काय काय पिकतं हे सगळ्या गोष्टी आपल्याला भूगोलातनं कळतात. भूगोलामधनं आपला GK जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान मजबूत होतं. नागरिकशास्त्र या विषयातनं आपल्याला ग्रामपंचायतीपासनं तर संसदेपर्यंतची सगळी कार्यप्रणाली कळते. न्यायव्यवस्था कशी आहे, ज्युडिशरी कशी आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे, लेजिस्लेशन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या नागरिकशास्त्रातनं कळतात. अर्थशास्त्रातनं अर्थकारण कळतं देशाचं. म्हणून समाजशास्त्राच्या, इतिहासाचा शिक्षक असो, भूगोलाचा असो, अर्थशास्त्राचा असो किंवा नागरिकशास्त्राचा असो, प्रत्येक शिक्षकाला रिस्पेक्ट द्यायला शिका. रिस्पेक्ट द्यायला शिकवताना जर तुम्ही रिस्पेक्ट दिला तर शिक्षकांना शिकवणं आवडतं आणि तुम्हाला शिकणं आवडतं. त्यानंतरचा विषय महत्त्वाचा असतो मित्रांनो शालेय जीवनामध्ये, तो गणित आहे. गणितामुळे तुमचा बुद्ध्यांक वाढतो. इंटेलेक्च्युअल कोशंट गणिताने डेव्हलप होतो. गणितात 150 पैकी 150 मार्क पाडण्यासाठी अभ्यास कसा करावा हे तर मी सांगणारच आहे, पण गणितात आवड नसणाऱ्या मुलांनी सुद्धा गणिताचा अभ्यास कसा करावा हेही सांगणार आहे. पण गणित ज्याला येतं, गणित ज्याला जमतं, तो व्यक्ती जगात हा अतिशय विद्वान समजला जातो आणि जगात सगळीकडे त्याला मागणी आहे. एकदा एक अतिशय तज्ज्ञ लोकांची, विद्वान लोकांची एक कॉन्फरन्स अमेरिकेला भरली होती आणि कॉन्फरन्समधला विषय होता जगामध्ये बुद्धिमान माणूस कोणता. एक इंग्लिश माणूस उभा राहिला. तो म्हणाला जगामध्ये ज्याला इंग्रजी भाषा येते तो सगळ्यात हुशार आणि विद्वान समजला जातो. तेव्हा जपानी माणूस उभा राहिला, म्हणतो आमच्याकडे तर इंग्रजी नाही आहे, आमच्याकडे ते जपानीतच सगळं शिक्षण मिळतं, जपानातच आम्ही टेक्नॉलॉजी शिकलेलो आहे, जगावरती आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये राज्य करतो आहे. याचा अर्थ असा आहे की इंग्रजी नाही आली पण जपानी आली तरच काय होणार आहे, प्रगती होणार आहे. त्यामुळे जपानी भाषा ज्याला येते तोच विद्वान आहे. रशियन माणूस उभा राहायला, बिलकुल नाही म्हणे, आमच्या रशियामध्ये जपानी पण येत नाही, इंग्रजी पण लोकांना येत नाही, रशियन भाषा ज्याला येते तोच विद्वान आहे, तोच हुशार आहे. जर्मन माणूस उभा राहिला, नंतर फ्रान्स माणूस उभा राहिला. प्रत्येकजण म्हणतो की माझी भाषा जी आहे ही श्रेष्ठ आहे, ही जर सगळ्यांना आली तर तो माणूस हुशार आहे. त्यानंतर एक भारतीय माणूस उभा राहिला मित्रांनो. त्याने एकच वाक्य सांगितलं की गणितात जो हुशार आहे तोच जगामध्ये विद्वान आहे. अ पर्सन हु इज एक्सपर्ट इन मॅथमॅटिक्स इज अ रिअल टॅलेंट इन दी वर्ल्ड. आणि खरं आहे मित्रांनो, कुठल्या भाषेत तुम्ही किती विद्वान आहात त्याच्यावरती तुमची विद्वत्ता नाही ठरत. तुम्ही गणित आणि विज्ञान उर्दूतनं शिका, मराठीतनं शिका, हिंदीतनं शिका, कुठल्याही भाषेतनं शिका. जर तुमचं गणित आणि विज्ञानाचं ज्ञान उत्तम असेल तर तुम्ही जगामध्ये विद्वान समजले जाता, हुशार समजले जाता मित्रांनो. आणि म्हणून गणित ज्याचं चांगलं, तो बुद्ध्यांक ज्याचा, IQ ज्याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल कोशंट, तो त्या मुलाचा चांगला होतो.
विज्ञान जो विषय आहे त्या विज्ञानाने रिसर्च ॲटिट्यूड म्हणजे संशोधक वृत्ती जी असते ही मुलांची विकसित होते. म्हणून विज्ञान आपण चांगलं शिकलं पाहिजे. हे बेसिक विषय आहे, हे महत्त्वाचे विषय आहेत. बाकीचे जे विषय आहेत ते भाषा आहेत मित्रांनो. मराठी का शिकायचं? मातृभाषा मजबूत करण्यासाठी शिकायचं. जर मराठी विषयच अभ्यासक्रमात नसता मित्रांनो तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आपल्याला कधी माहीतच झाले नसते. महाराष्ट्रात राहून आपण करंट राहिलो असतो. म्हणून इंग्रजी माध्यमाच्या पालकाने सुद्धा आपल्या मुलाला मराठीकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला कधी देऊ नये मित्रांनो. हे खूप घातक आहे. मातृभाषा मजबूत होणं, चांगलं असणं खूप गरजेचं आहे. हिंदी शिकायचं आहे राष्ट्रभाषा मजबूत करण्यासाठी. राष्ट्राचे संस्कार हिंदी भाषेतून आपल्याला कळतील आणि म्हणून हिंदी शिकायचं आहे. इंग्रजी शिकायचं आहे की जगाची देवाणघेवाणाची भाषा इंग्रजी आहे, आदानप्रदानाची भाषा इंग्रजी आहे. इंग्रजीमध्ये खाडखाड नाही बोलता आलं तरी चालतं, पण इंग्रजीमध्ये जेमतेम तुम्हाला निदान कम्युनिकेशन तरी करता यायला पाहिजे. तुम्ही काय म्हणता हे समोरच्याला कळालं, समोरचं काय म्हणतो तुम्हाला एवढं कळालं, एवढं सुद्धा इंग्रजी जागतिक व्यापाराला पुरेसं असतं मित्रांनो. ते आपल्याला यायला पाहिजे. पर्यावरण विषय, या पर्यावरण विषयामुळं पर्यावरणाचं भान, पर्यावरणाचं ज्ञान हे आपल्याला येतं मित्रांनो. आपलं घर जसं स्वच्छ असतं तसे रस्ते पण स्वच्छ व्हायला हवेत, परिसर पण स्वच्छ व्हायला हवा. हे सगळं स्वच्छ करायचं असेल तर पर्यावरणाचं शिक्षण हे महत्त्वाचं असतं. आमच्या पुण्यामध्ये मुलं पालकांना कधी सिग्नल तोडू देत नाही मित्रांनो. पालक सिग्नल तोडायला लागले की मुलं म्हणतात बाबा नाही थांबा, सिग्नल नाही तोडायचा. एखादा कोणी रस्त्यावरती थुंकत असेल आणि थुंकण्याची ॲक्शन असा घ्यायला लागला तो, आणि कोणी शालेय मुलगा जर जवळ उभा असेल तर तो पुण्यातला मुलगा त्या थुंकण्याची ॲक्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या जवळ जातो आणि नम्रतेने म्हणतो काका प्लीज इथे थुंकू नका ना, तुम्ही तिकडे वेगळ्या ठिकाणी जी डस्टबिन ठेवलेली आहे, थुंकदाणी ठेवलेली आहे, तिथे जाऊन थुंका. हे पर्यावरणाचं भान हे रस्त्यावरती सुद्धा यायला पाहिजे. आमच्या पुण्यातला कुठलाही मुलगा चॉकलेटचं जे टर्पल असतं मित्रांनो, हे जे वरचं कागद असतो चॉकलेटचा, हे कधीही रस्त्यावर टाकत नाही. चॉकलेट खाल्ल्यानंतर रस्त्यावर जो उभा असेल डस्टबिन शोधतो आजूबाजूला कुठे आहे का, नसेल तर तो कागद खिशात टाकतो आणि जेव्हा त्याला डस्टबिन कुठं दिसेल तिथं तो कागद टाकतो. हे पर्यावरणाचं ज्ञान, भान हे पर्यावरणाच्या शिक्षणातनं तुम्हाला मिळणार आहे. मी जेवढे विषय सांगितले मित्रांनो, या विषयाचा कळस एक विषय आहे आणि तो विषय म्हणजे संस्कृत आहे. संस्कृत ही खरी खूप महत्त्वाची भाषा आहे. उच्चारशास्त्र अतिशय उत्तम विकसित होतं. संस्कृतमध्ये एखादा रामरक्षा स्तोत्र असेल किंवा संस्कृतमध्ये भगवद्गीता असेल, एखादा अध्याय जर रोज म्हणण्याची सवय असेल तर संस्कृत अतिशय सुंदर होतं. उच्चारशास्त्र ज्याचं विकसित होईल मित्रांनो, तर जगातली कुठलीही भाषा जेव्हा त्याला गरज पडेल तेव्हा तो फक्त 3 महिन्यामध्ये तो व्यक्ती शिकतो. इतकी संस्कृतची ताकद आहे. मी जेव्हा परदेशात जातो आणि इंग्रजीत भाषण करण्याचा प्रसंग मला येतो तेव्हा मी खात्रीने सांगतो मित्रांनो, जरी इंग्रजी ही माझी मातृभाषा नसेल तरी स्थानिक गोऱ्याच्या भाषणापेक्षा माझं भाषण जास्त रंगतं परदेशामध्ये. कारण जरी मी इंग्रजीत बोलत असेल तरी माझे उच्चार स्पष्ट आहे. स्थानिक गोऱ्या माणसाला उच्चारच करता येत नाही. त्याला हाऊ आर यू म्हणायला सांगितलं ते हाऊ आर यू असं काहीतरी बोलतं की त्यालाच कळत नाही काय बोलतो ते. आणि समोरच्याला जर उच्चार कळाले नाही तर मात्र भाषण रंगत नाही. म्हणून आज ब्रिटनमध्ये मित्रांनो 3 विद्यापीठांमध्ये संस्कृत हे आता अभ्यासक्रमात त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे टू डेव्हलप फोनॅटिक्स, एक उच्चारशास्त्र विकसित करण्यासाठी. मी जेवढे विषय सांगितलेले आहे ह्या प्रत्येक विषयाचं आपल्या आपल्या परीने तुमच्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये, जडणीमध्ये एक वेगवेगळा वाटा आहे मित्रांनो. म्हणून प्रत्येक शिक्षकाकडं मन लावून लक्ष द्या आणि मग बघा किती चांगला फायदा तुम्हाला होतो. 3 गोष्टी तुम्हाला फक्त करायच्या आहेत शालेय जीवनात उत्तम यश घेण्यासाठी. फक्त 3 गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट आहे उत्तम शिकायचं आहे. उत्तम शिकण्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्वालिटी लर्निंग. दुसरी गोष्ट आहे उत्तम अभ्यास करायचा आहे, त्याला क्वालिटी स्टडी म्हणतात. आणि तिसरी गोष्ट आहे उत्तम पेपर प्रॅक्टिस, त्याला म्हणायचं क्वालिटी पेपर प्रॅक्टिस. यातला उत्तम शब्द खूप महत्त्वाचा आहे. मुलगा 6-6 तास अभ्यास करतो पण वरचा मजला रिकामाच राहतो तर त्या अभ्यासाला काहीच अर्थ नाही मित्रांनो. अभ्यास मोजका करावा पण अशा पद्धतीने करावा की आपल्याला भरपूर गुणही मिळायला पाहिजे आणि भरपूर ज्ञानही वाढलं पाहिजे. या दोन्हीचं समावेशक असणारी अभ्यासाची उत्तम पद्धती
हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. उत्तम शिकण्यासाठी काय करायचं असतं, तर शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा शिक्षकांकडे मन लावून लक्ष द्यायचं असतं. एक हुशार मुलं एक नियम पाळतात मित्रांनो, तो नियम तुम्ही नेहमी पाळा. तो नियम असा असतो, नासक्या कांद्यांच्या शेजारी वर्गात बसायचं नसतं. नासके कांदे म्हणजे ते विद्यार्थी जे खूप बडबड करत असतात, सारखी बोलणारी जी मुलं असतात, अशाच्या शेजारी कधी वर्गात बसायचं नाही. जर तो बडबड करायला लागला तर आपण जागा सोडायची आणि दुसरीकडे येऊन बसायचं. शिक्षकांना जर विचारलं का जागा सोडली रे, म्हणायचं ज्याच्या शेजारी मी बसलो तो मला खूप सारखा बडबड करतोय, माझं तुमच्याकडे लक्षच लागत नाही आहे. जर तुम्ही नासक्या कांद्यांच्या शेजारी बसले नाही ना, तर काही दिवसाने हे नासके कांदे एकटेच बसायला लागतात, त्यांच्या शेजारी कोणीच बसत नाही आणि हळूहळू ते नासके कांदे सुद्धा सुधारायला लागतात आणि गुणवत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये ही लोक येतात. मित्रांनो, शिक्षकांकडे जर मन लावून लक्ष दिलं मित्रांनो, तर विषय वर्गातच कळतो आणि एकदा विषय वर्गात लक्षात आला की मग टेन्शनच नाही. विषय वर्गात लक्षात आला की पुढची जी असते स्टेप म्हणजे होमवर्क करणं आणि होमवर्क केल्यानंतर अभ्यास करणं. आता घरी गेल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा घरी गेल्यानंतर जेवढं वर्गात झालं तेवढं टेक्स्टबुकमध्ये वाचून घ्यायचं. एक 5-5 मिनटं वर्गात जेवढं झालं तेवढं टेक्स्टबुकमध्ये वाचायला लागतात, तेवढे एका 5-5 मिनटात वाचून घ्यायचं. पालकाने जे चेकपॉईंट ठेवायचे, आदर्श पालकत्वाची काही 5 तत्व असतात. या पालकांच्या 5 तत्वांमध्ये मित्रांनो, पालकाने मुलांचा अभ्यास घ्यावा हे कुठेही येत नाही आहे. पालकांनी पालकत्वच करावं, पालकांनी मुलांचं शिक्षक बनण्याचा प्रयत्न करू नये. फक्त मुलांकडं काही ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. ते लक्ष नेमकी कुठल्या कुठल्या स्पॉटला द्यायचं हे मी माझ्या भाषणात सांगत राहील. हा पहिला चेक पॉईंट आहे. मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर क्रमिक पुस्तक वाचतो का बघा. ज्या पालकाचा मुलगा क्रमिक पुस्तक वाचत असेल तो मुलगा निश्चित अष्टपैलू होतो, बुद्धिमान होतो. पण जो मुलगा क्रमिक पुस्तक न वाचता शॉर्टकट गाईड काढून डायरेक्ट जर त्यातनं अभ्यास करत असेल, त्यातनंच प्रश्न उत्तरं लिहित असतील, तर हे मुलं कुठल्याही स्पर्धा परीक्षेला उत्तम नाही चालू शकत मित्रांनो. त्यामुळं शाळेतून घरी आल्यानंतर क्रमिक पुस्तकातला तो भाग वाचायचा जेवढा वर्गात झालेला आहे. याला 5-5 मिनटं फक्त लागणार आहेत. आणि मग ते झाल्यानंतर खेळायला जा. खेळणं महत्त्वाचं आहे. जर खेळलं नाही तर शरीर संपदा घडत नाही. खेळण्याचे मित्रांनो प्रामुख्याने 2 फायदे होतात. एक, शरीर मजबूत होणं हा खेळाचा पहिला फायदा आहे आणि खेळाचा दुसरा फायदा आहे की आपण विनम्र होतो, नम्र होतो. एकाग्रचित्तता खेळाने खूप वाढते मित्रांनो. जी मुलं रागीट असतात, जी मुलं सारखी कुरकुर करतात, चिडचिड करतात, ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, मित्रांबरोबर पटत नाही, आईवडिलांशी तिरसटप्रमाणे वागतात, याचं कारण एकच असतं, ही मुलं व्यायाम करत नाही, ही मुलं खेळत नाही, म्हणून तिरसट स्वभावाची होतात. अशा मुलाला भरपूर खेळायला लावलं, भरपूर त्याला व्यायाम करायला लावला, घाम एवोस्तलक खेळा, घाम एवोस्तलक व्यायाम करा, मग बघा बाथरूममध्ये हातपाय धुतल्यानंतर किती फ्रेश वाटतं आणि मग अभ्यासाला बसा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. 10वी-12वीला मात्र 1 तासाच्या पेक्षा जास्त खेळू नका. 10वी-12वीला 1 तासापेक्षा जास्त जर खेळला तर थोडासा अभ्यासाचा बॅलन्स हुकतो. जरी तुम्हाला स्पोर्ट करिअर करायचं असेल स्वतःला, एखाद्या मुलाला, तरी 10वी-12वीला मात्र 1 तासाच्या पुढे शक्यतो खेळाला देऊ नये. खेळ फक्त शरीर संपदेपुरताच लक्षात ठेवायचा. आणि खेळण्याचा हा जो नियम असतो 1 तासाचा किंवा अर्ध्या तासाचा, हा SSC बोर्डाच्या पेपरच्या दिवशी सुद्धा तो नियम तोडायचा नाही मित्रांनो. SSC बोर्डाच्या पेपरच्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रामध्ये टॉपची येणारी मुलं ही खेळत असतात. गेल्या वर्षी 14 मुलं महाराष्ट्रात अशी आहे ज्यांना 100% मार्क 10वीला मिळालेली आहेत. लक्षात घ्या. कर्मधर्म संयोगाने या 14 विद्यार्थ्यातली 11 विद्यार्थी आमच्या शिक्षण स्फूर्ती आणि IFS या 2 विभागाची सभासद विद्यार्थी आहे की यांची कार्यप्रणाली आम्ही जवळून बघितलेली आहे. आणि मित्रांनो, ही रोज खेळत होती. परीक्षेच्या दिवशी सुद्धा एक अर्धा तास किंवा 1 तास ती व्यायाम करत होती. त्यामुळे त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती एनर्जी लेवल नेहमी चांगली राहिली. खाणं पिणं मजबूत ठेवा मित्रांनो. हिरवे पालेभाज्या भरपूर खात जा. असं घ्यायचं, मेथीची भाजी जर वाढली ना, पालकची वाढली ना, तर पोळीची गरज नाही पडायला पाहिजे. नुसती मेथी सुद्धा चवदार लागते. खाऊन तर बघा मित्रांनो. लक्षात घ्या, मी पूर्ण शाकाहारी आहे. परदेशात जाण्याचा जेव्हा प्रसंग येतो मित्रांनो, तेव्हा शाकाहारी माणसाला कधी कधी अडचणी येतात. सिंगापूरसारख्या देशात जेव्हा जातो तेव्हा जिथं सी फूड खूप उपलब्ध आहे, म्हणजे मासे वगैरे हे प्रकार खूप उपलब्ध आहे,
अशा वेळेला माझ्यासारख्याला तिथं खायला एकच डिश मिळते मित्रांनो. मी तिथं मेथीची भाजीची डिश मागवतो. जी मेथीची भाजी उकडलेली असते पूर्ण एक डिशमध्ये येते. 250 रुपये मला त्याला द्यायला लागतात. पण त्यात मीठ पण नसते आणि मिरची पण नसते मित्रांनो. लक्षात घ्या, नुसती उकडलेली मेथीची भाजी जेव्हा खातो ना, काय आनंद मिळतो. सकाळी एक प्लेट फक्त मेथीची भाजी खाल्ली ना तर संध्याकाळपर्यंत ती एनर्जी पुरते मित्रांनो. हिरव्या पालेभाज्या भरपूर खात जा. मोड आलेले धान्य खा. मोड आलेले धान्य जर खाल्ली ना चांगली, बरोबर आहे, काकडी वगैरे यांचा जर आहार वाढवला ना तर चेहरा सतेज होतो. असा सतेज चेहरा होतो, प्रफुल्लित होतो. कुठलेही कॉस्मेटिक्स लावण्याची आपल्याला गरज पडत नाही मित्रांनो. स्किन डिसीजेस होणार नाही. म्हणून अष्टपैलू खाणं पिणं हे करायचं आहे. रोजच बर्गर खा, रोजच तुमचं ते काय म्हणतो त्याला वडापाव खा वगैरे असली जी थेरं पुणे मुंबईच्या मुलांमध्ये आहे ती मात्र कृपा करून तुम्ही तुमच्याकडे मात्र ते येऊ देऊ नका. एखाद्या दिवशी चव बदलण्यासाठी ते खाणं गोष्ट वेगळी आहे, पण रोज मात्र ते आहारात असू नये. घरी पालकाने आई जेव्हा ताट वाढते तेव्हा कधी कुरकुर करू नये मित्रांनो. जे असेल ते खावं. कुरकुर न करता फक्त चटणी भाकरी जरी आयुष्यभर खाल्ली मित्रांनो तरी शरीर मजबूत होतं. पण कुरकुर करत 5 पक्वान्नाचं अन्न जरी जेवले ना तरी ते अंगी लागत नाही मित्रांनो. आपण काय खातो त्यापेक्षा कोणत्या मानसिक अवस्थेत खातो याच्यामध्ये आपल्या धर्मशास्त्रात खूप महत्त्वाचं स्थान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलेलं आहे सगळ्याच धर्मांमध्ये. मी फक्त हिंदू धर्माचं बोलत नाही आहे, मुस्लिम धर्मामध्ये आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये आहे. सगळ्या धर्मांमध्ये अन्नाला असाधारण महत्त्व दिलेलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्मच मानलेलं आहे. म्हणून कधीही ताट समोर आल्यानंतर कधी झिरकाडायचं नाही. किती राग आलेला असले, किती मूड खराब असेल, जेवताना समोर ताट आलं की भरगच्च जेवायचं. उलट इतर वेळी जेवढं जेवतो त्याच्यापेक्षा राग आल्यावर जास्त जेवायचं, असं काहीतरी काय करा ठरवा मित्रांनो. राग आपोआप ओसरतो, पण रागारागाने कधी ताट फेकायचं नाही. रागारागाने कधी अन्नाचा अपहार करायचा नाही, कधी अपव्यय करायचा नाही मित्रांनो. तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. काही काही मुलं एकदम आज्ञाधारक असतात. आई वडिलांचं ऐकतात. आई म्हणते तुला हे आवडतं का, ते आवडतं का. मुलगा म्हणतो आई तू जे करतेस, तुझ्या हातची प्रत्येक भाजी, तुझ्या हातचा प्रत्येक पदार्थ मला आवडतो. बस मित्रांनो, अशी भावना जर जेवताना ठेवली तर तुम्हाला कधीही सगळं खाल्लेलं अन्न पचणार आहे. हा, तुमच्या आवडीनिवडी जे आहे त्या जरूर सांगा. एका दिवशी आईने भजी करावीशी वाटत असेल तर जेवण झाल्यावर सांगा आई उद्या परवा भजी करशील का, उद्या परवा शिरा करशील का, उद्या परवा कधीतरी श्रीखंड करशील का. आपली फरमाईश जरूर सांगावी, फक्त जेवताना कटकट करू नये. जेवण झाल्यावर निवांतपणे आपली फरमाईश करावी. हे जेवण खूप महत्त्वाचं आहे. शरीर चांगलं जर राहिलं तर मात्र अभ्यासाचा स्टॅमिना खूप चांगला वाढतो. होमवर्क, अभ्यास करण्याच्या अगोदर आपण होमवर्क करत असतो. होमवर्क करण्याच्या 2 पद्धतीत मित्रांनो. होमवर्क करण्याची पहिली पद्धत खरड पद्धत आहे. नुसतं खरडायचं, कुठेतरी प्रश्न बघायचा आणि कुठेतरी उत्तर बघायचं आणि वहीत खरडून काढायचं. दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या टेबलवर नेऊन वही आदळायची. हे होमवर्क घ्या. पण काय लिहिलं काहीही कळत नसतं. नुसतं खरडून जर होमवर्क केलेलं असेल मित्रांनो तर होमवर्क करण्याचा जो 1-1.5 तास तुमचा वेळ असेल तो अक्षरशः वाया जातो. म्हणून होमवर्क त्या पद्धतीने करू नये. होमवर्क करण्याची जी आदर्श पद्धत आहे ती पद्धत अशी आहे मित्रांनो की ज्या पाठावरचं तुम्ही होमवर्क करताय तो पाठ आधी काळजीपूर्वक वाचून घ्या क्रमिक पुस्तकातनं. त्यानंतर जी प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला वहीत लिहायची आहे, प्रश्न समजावून घ्या, उत्तर समजावून घ्या आणि मग वहीत लिहा. समजलेली जर उत्तरं वहीत असतील तर पाठांतर करताना खूप सोपं जातं मित्रांनो. आजपासनं एक नियम करा. वर्ग कुठलाही असो, मी जे काय बोलतोय हे फक्त 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी बोलतोय असं नाही आहे. तुम्ही MBAची तयारी करा, तुम्ही MBBSची करा, इंजिनिअरिंगची करा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, कुठल्याही मुलाला हे सगळे तत्व सारखेच लागू आहेत मित्रांनो. होमवर्क जो करायचा असतो, ठीक आहे कॉलेजमध्ये होमवर्क नसेल पण स्वतःच्या मनाने जे आपण रिव्हिजन करतो ही करताना प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित समजावून वहीत लिहायचं. एक नियम आजपासून करायचा, माझ्या वहीमध्ये एकही अक्षर असं नसेल की जे मला समजलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्ट समजल्यानंतरच माझ्या वहीत येईल. प्रत्येक गोष्ट समजल्यानंतर जर वहीत आली तर मात्र मित्रांनो तुमचा अभ्यास खूप सोपा होतो. आणि समजून जे उत्तरं आपण वहीत लिहितो याच्यासाठी जो होमवर्क करताना 1-1.25 तास वेळ जातो तो आपला वाया जात नाही मित्रांनो. कारण होमवर्क करताना आपला बऱ्यापैकी अभ्यास होत असतो. अभ्यास वेगळाही करावा लागतो. होमवर्क करून मग थोडासा मध्ये विरंगुळा घ्या,
टेलिव्हिजनची एखादी मालिका बघायला हरकत नाही, पण टेलिव्हिजनचा जो शौक आहे ना मित्रांनो, हा मुलांपेक्षा मुलांच्या पालकांना जास्त आहे आणि पालकांपेक्षा त्यांच्या पालकांना म्हणजे मुलांच्या आजी आजोबाला टेलिव्हिजनचा शौक जरा जास्तच आहे. ते सोडतच नाही आहे त्याला. आणि मुलांची पालकही काही काही एवढे ॲडिक्ट झालेली आहे. काही काही पालक जेव्हा घरी येतात ना कामावरनं आल्यानंतर काही काही पालक फक्त न्यूज चॅनल लावतात, फक्त न्यूज चॅनल्स त्यांचं चालू असतं. इतका वेळ काय न्यूज चॅनल बघायचं आहे, त्याच बातम्या खिटपीट करत परत दाखवल्या जातात. दिवसभरातून कुठलाही अर्धा तास किंवा 15 मिनटं जरी न्यूज बघितली तर ज्ञान अद्यावत होतं मित्रांनो. त्यामुळे याच्या आहारी जाऊ नये. काही लेडी पालक जे असतात ना, ते एक सिरियल संपली की दुसरी संपली की तिसरी संपली की चौथी, कुठल्याही दैनंदिन मालिकेतनं ज्ञान वाढत नाही मित्रांनो. ते तुम्हाला फक्त स्टोरीने खेळवत ठेवतात. ज्ञान जर वाढवायचं असेल, स्वतःला अपडेट करायचं असेल तर वर्तमानपत्र वाचली पाहिजे. आठवड्याच्या ज्या मालिका आहेत किंवा बौद्धिक ज्या मालिका आहेत त्या मालिका बघितल्या पाहिजे. कथा कादंबऱ्या ग्रंथ वाचली पाहिजे. मुलांचं अपडेशन जेवढं गरजेचं आहे तसं पालकांचंही अपडेशन गरजेचं आहे. पालक ज्या क्षेत्रामध्ये काम करतात, कोणी पालक शेतकरी असतील, कोणी पालक डॉक्टर असतील, कोणी इंजिनियर असतील, कोणी पालक शिक्षक असतील, कोणी पालक समाजसेवक असतील, कोणी पालक ॲडव्होकेट असतील, आपल्या आपल्या क्षेत्रातलं मजबूत ज्ञान प्रत्येक पालकाला अद्यावत हवं आहे. 21वे शतक आहे मित्रांनो. 21व्या शतकात ज्याचं ज्ञान अद्यावत असेल आणि ज्याला वेळेचं व्यवस्थापन जमणार आहे, ही व्यक्ती 21व्या शतकात निश्चित सक्सेस होणार आहे. म्हणून हे फक्त मुलांसाठी गरजेचं नाही आहे, पालकांसाठी गरजेचं आहे. वाचायला सुरुवात केली नसेल, जरूर धर्मग्रंथांपासून वाचायला सुरुवात करा. सुरुवात केली नसेल तर दासबोधापासून सुरुवात करा. दासबोध एकदा वाचा मित्रांनो. मूर्खांची लक्षणं काय आहेत, शहाण्यांची लक्षणं काय आहेत, साधूंची लक्षणं काय आहे, कवींची लक्षणं काय आहे, कलाकारांची लक्षणं काय आहे. अरे दासबोध वाचायला लागल्यानंतर रामदास स्वामींची जाज्वल्य शब्दसंपदा आणि अध्यात्म कळतं. मॅनेजमेंट सायन्समध्ये मी MBA केलेला आहे, MBA फॉरेन ट्रेडमध्ये केलेला आहे. MBAमध्ये सुद्धा मला इतके चांगले तत्त्व नाही कळाले मित्रांनो, जितके चांगले तत्त्व मला. जरूर रामदास स्वामींचा दासबोध वाचा. दासबोध इंग्रजीत सुद्धा आहे, इंग्रजी दासबोध पण वाचा. शब्दसंपदा खूप वाढेल मित्रांनो. मी पालकांसाठी सांगतोय, मुलांनी पण जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा वाचा. आम्ही 8वीपासून वाचन सुरू केलेलं होतं. त्यामुळं आमचं अकॅडमिक एज्युकेशनही चांगलं आहे आणि सर्वाधिक ज्ञानही चांगलं आहे. हल्लीच्या मुलांना, विशेषतः इंग्लिश मिडियमच्या मुलांना इंग्रजी उत्तम येतं मित्रांनो, पण सामान्य ज्ञान खूप कमी आहे. फक्त इंग्रजी मुलांना येत असेल आणि मुळात ज्ञानच त्यांच्यात नसेल तर हे मुलं रिसेप्शनिस्ट शिवाय दुसऱ्या कुठल्याही पदावर काम नाही करू शकत मित्रांनो. म्हणून आमच्या पुणे मुंबईच्या कुठल्याही ऑफिसमध्ये जर तुम्ही गेला ना तर रिसेप्शनिस्ट पदावर जी बाहुली बसलेली आहे ना, ही इंग्रजी चांगलं बोलता येणारी मुलगी किंवा मुलगा असतो. पण कॅबिनमधले मुख्य माणूस जो बसलेला आत असतो ना, हा मातृभाषेत शिक्षण घेतलेला मजबूत ज्ञान असलेला माणूस असतो. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या पालकांनी आपल्या मुलांचं ज्ञान अद्यावत कसं राहील याची काळजी घ्या. नुसतंच ते बर्थडे करत असतील, फादर डे करत असतील, मदर्स डे साजरा करत असतील, वेगवेगळे डे निघालेले, स्वतःचा डे साजरा करत नाही, नशीब माझं, बरोबर आहे की नाही, एवढेच साजरं करत असतील तर अवघड आहे. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, वाचन संस्कृती खूप जरी नाही वाढली तरी झोपताना अर्धा तास मी वाचेल काहीतरी चांगलं आणि मग झोपेल, एवढा जरी निश्चय तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अद्यावत ज्ञान ठेवता येईल मित्रांनो. माझ्या बोलण्यात खूप काही गोष्टी येणार आहे, जिथे जिथे रिलेव्हंट येणार आहे, रिलेव्हन्सी येणार आहे, तिथे तिथे मी ते सांगतच जाणार आहे. मी अशा गोष्टी ह्या सगळ्यात पेरलेल्या आहे. जाताना जेव्हा तुम्ही विचार कराल की नेमकी मी किती मुद्द्यांवर बोललो, कुठल्या मुद्द्यांवर बोललो, तर मी खात्रीने सांगतो मित्रांनो, एकही मुद्दा जो मार्गदर्शनाचा असतो, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय कुठलाही मुद्दा या कार्यक्रमात शिल्लक राहत नाही. सगळे मुद्दे कव्हर होतात. फक्त निमित्त मी तुम्हाला अभ्यासाच्या मार्गदर्शनाचं केलेलं आहे आणि इथं कॉल केलेला आहे, बरोबर आहे. पण मार्गदर्शन पालकाला, शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला सर्व अंगाने इथं देण्याचा इथं प्रामाणिक प्रयत्न प्रभू रामाने माझ्या माध्यमातून करण्याचं काय केलेलं आहे, ठरवलेलं आहे. हे शरीर फक्त निमित्त मात्र आहे मित्रांनो. बोलण्याची जी आहे ही शक्ती संपूर्ण एक ईश्वरी शक्तीकडनंच मिळत असते. विषय चालला होता आपला अभ्यासाचा. आता होमवर्क झाल्यानंतर मित्रांनो अभ्यास वेगळा करायचा, किती वेळ अभ्यास करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या मुलांना, समजा 10वी एक उदाहरण घेऊ आपण डोळ्यासमोर, ज्या मुलांना 10वीला 90% जास्त मार्क्स घ्यायचे आहेत, अशा मुलांनी दररोज नियमितपणे
न चुकता 8 तास अभ्यास करण्याची गरज नाही मित्रांनो. 7 तास पण अभ्यास करण्याची गरज नाही रोज. 6 तास पण करण्याची गरज नाही. 5 पण नाही, 4 पण नाही, फक्त 3 तास करा. 90% पुढे मार्क्स घेण्यासाठी फक्त 3 तास अभ्यास आणि 80% पुढे मार्क्स घेण्यासाठी फक्त 2 तास अभ्यास. हे 10वी साठी. 11वी 12वीला गेला की अभ्यास 4 तासावर न्यायचा.